हक्काच्या दोन घास अन्नासाठी आणि घामाच्या पैशासाठी ज्या बळीराजाला संपूर्ण जगासमोर हात पसरावे लागतात, त्याच मायबाप शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करणाऱ्या या मुजोर प्रशासनाची आणि अटींची कोंडी करायला पंढरपुरात रणशिंग फुंकलं गेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी लखन पाटील. सध्या संबंध महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण एकाच बातमीने ढळून निघालं आहे. ती बातमी म्हणजे पंढरपूरचं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन. ज्या पंढरीच्या वाळवंटात माऊलींच्या दर्शनाला लाखोंचा जनसागर लोटतो, आज त्याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या हक्कांच्या मागण्यासाठी आमदार रोहित पवार हे सर्व सुखांचा त्याग करून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसलेत. त्यांच्या सोबतीला गावोगावावरून आलेला अस्मानी आणि सुलतानी संकटाने पिसलेला माझा शेतकरी बांधव कपाळावर घामाच्या थारा घेऊन भर उन्हात ठाण मांडून बसलाय. पण हे आंदोलन नेमकं कशासाठी, कोणत्या अन्यायाविरुद्ध ही आग पेटली, नीट समजून घ्या. सरकारने कर्जमाफीची मोठी घोषणा केली, ढोल ताशे वाजवले, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्यात अशा काही कागदपत्रांच्या आणि नियमांच्या जातक भिंती उभ्या केल्या की सामान्य अल्पभूधारक शेतकरी त्या चक्रव्यूहात अडकून पडला. आम्हाला तुमचे हे कागदी खेळ नकोत. अटींचे नियम बाजूला ठेवा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कर्जबाजारी शेतकऱ्याला तातडीने विनाअट सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्या. हा या आंदोलनाचा मुख्य हुंकार आहे. दुसरा सर्वात मोठा प्रश्न आहे माझ्या बळीराजाचा. यंदाच्या पेरणीचा पावसाळा तोंडावर आला आहे, पण बाजारात खतं आणि बियाण्यांचे भाव गगनाला भिडले. त्यावर अनेक ठिकाणी बोगस आणि नकली बियाणं विकून शेतकऱ्यांची उघडमाथ्या लूट केली जाते. वर्षभर कष्ट करूनही बोगस बियाण्यामुळे पिकच उगवलं नाही तर माझ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? खताच्या टंचाईवर आणि या बोगस कंपन्यांवर सरकारला कोणताही अंकुश राहिलेला नाही. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला थेट आर्थिक मदत देऊन या लुटारू कंपन्यांनी जेलमध्ये टाका, ही या आंदोलनाची दुसरी आक्रमक मागणी आहे. AC केबिनमध्ये बसून शेतकऱ्यांचे नशीब ठरवणाऱ्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना जमिनीवरची खरी परिस्थिती माहीतच नाही. एका बाजूला बड्या उद्योगपतींचे हजारो कोटीचे कर्ज एका फटक्यात माफ केले जाते आणि दुसऱ्या बाजूला मात्र देशाच्या पोशिंद्याला अवघ्या 2 लाखासाठी पंढरपुरात विठ्ठलाच्या दारात अन्नत्याग. यापेक्षा मोठी शरमेची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? लक्षात ठेवा, जोपर्यंत माझ्या बळीराजाला त्याचा सन्मान विनाअट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत पंढरपूरचा हा ऐतिहासिक ठिया एका इंचानेही हलणार नाही. सोशल मीडियावर कुणाचेही फालतू वाद, छपरी भाईदादांचे स्टेटस पाहून तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या बापाच्या, भावाच्या आणि अन्नत्यागाच्या हक्कासाठी पेटलेल्या या खऱ्या लढ्याला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक तरुणाच्या आणि शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये पोचलाच पाहिजे. जर तुमच्या मनातही बळीराजाबद्दल थोडी स्वाभिमान आणि आदर असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आताच फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.